नमस्कार मित्रांनो, मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वतःला या सवयी लावा ज्याने तुमचे आयुष्य सुखकर होईल. नंबर 1, सकाळी उठल्या उठल्या एक सूचना स्वतःला द्या. किमान 10 वेळा तरी हे मनापासून बोलायचे. आजचा दिवस खूप छान जाणार आहे व आज नक्कीच काहीतरी छान होणार आहे. नंबर 2, सतत जर त्रास तणाव येत असेल तर दीर्घ श्वास घ्या. त्रास बऱ्यापैकी कमी होईल. श्री स्वामी समर्थांना आठवा, नामस्मरण करा. मानसिक संतुलन ढळू देऊ नका. नामस्मरणात खूप जादू आहे, शक्ती आहे. हे नक्की करून पहा. नंबर 3, आपल्याला जर चिंता असतील, दुःख असेल तर त्याचा उगीचच बाऊ करू नका. दुःख जळल्याने दुःख तर कमी होणार नाही, उलट मानसिक ताण हा वाढेल. नंबर 4, आनंद देखील मनातच असतो, त्याला बाहेर शोधत बसू नका. त्याला स्वतःमध्ये शोधा. काय केल्याने तुम्ही खुश होता ते करा. छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या. नंबर 5, प्रत्येक व्यक्तीची खुश होण्याची परिभाषा वेगवेगळी असते. उदाहरण, एखाद्याला जर मोठ्याने हसायचे असेल, त्याला त्यात आनंद होत असेल तर त्याचा आदर करा. उगीचच त्याची चेष्टा करू नका. त्याची खुश राहायची परिभाषा मोठ्याने हसणे आहे. छोट्या छोट्या गोष्टीतच जगा, हाच खरा आनंद आहे. नंबर 6, आपल्याकडे जे आहे जेवढा आहे त्यात खुश राहा. सगळंच मनासारखं घडेल असं नसतं. तेव्हा जेवढा आहे त्यात सुखी होणे म्हणजे समाधान असते. नंबर 7, दिवसातला 1 तास तरी स्वतःसाठी काढा. हा वेळ कधीही द्या, पण 1 तास फक्त स्वतःसाठी द्या. त्या वेळात तुम्हाला काय आवडेल ते करा आणि स्वतःला खुश ठेवा. नंबर 8, रोजच्या दैनंदिन कामांमध्ये स्वतःला गुलाम बनवू नका. त्यातून थोडा वेळ काढून आनंद उपभोगा. नंबर 9, इतरांशी तुलना करून, बरोबरी करून, नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजा व आयुष्य आनंदाने जगा. नंबर 10, शारीरिक व मानसिक संतुलन कसे ठेवावे. रोज एक्सरसाइज करा. मोटिवेशनल बुक्स वाचा. प्रेरणादायी गोष्टी ऐका. ज्यामध्ये तुम्हाला सकारात्मकता मिळते ते काम करा. सकारात्मक विचार ठेवा. एक महत्त्वाचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जे होतंय, जे घडतंय ते चांगल्यासाठीच. नंबर 11, खास मित्रांना आठवड्यात एकदा तरी भेट द्या, ज्यामुळे तुमचा मूड फ्रेश राहील. नंबर 12, वर्षातून एकदा तरी फिरायला जा. लांब जायचं नाही, काही हरकत नाही. किमान 2 महिन्यातून एकदा तरी फ्रेंड्ससोबत गार्डनमध्ये 2 तास छान अशा सकारात्मक गप्पा तरी मारल्या तरी आपला माइंड फ्रेश होतो. फक्त एक लक्षात ठेवा, गेलोय मस्त वाटण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी आणि बोलतोय दुसऱ्यांविषयी असं व्हायला नको. त्या व्यक्तीवर तरी काही परिणाम होणार नाही, पण आपल्या मनावर मात्र याचा नक्की फरक पडेल व माइंड डिस्टर्ब होईल. नंबर 13, जवळपास एखादा मंदिर असेल तर तेथे प्रसन्न वातावरणात 10 मिनिटे शांत वेळ घालवा. नंबर 14, एखाद्या वेळी जर आपल्याला दुःख वाटत असेल किंवा उदास वाटत असेल तर एक काम आवर्जून करा. आपल्यापेक्षा दुःखी व्यक्तीला आठवून पहा. आपले दुःख ताबडतोब नाहीसे होईल व खूप सकारात्मक विचार आपल्या डोक्यात येतील व आपण किती नशीबवान आहे ते समजेल. नंबर 15, रोज बोलताना नकारात्मक शब्दांचा वापर हा कमी करा, ज्यामुळे तुम्ही हळूहळू एक सकारात्मक व्यक्ती बनाल. नंबर 16, विनोदी बुक किंवा सिरियल पाहून असा शरीराची हालचाल होऊ द्या. नंबर 17, कधी कधी जमेल इतपत गोरगरिबांना मदत करा. प्रसन्नता वाढेल. मनातून एक वेगळी छान भावना निर्माण होईल. नंबर 18, कोणी काही चुकीचे बोललं तर त्याला मनावर घेऊ नका, तिथेच सोडून द्या. नंबर 19, खूप वेळ शिल्लक असेल तर रिकामे अजिबातही बसू नका. मनात वाईट असे विचार येतात, त्या वेळामध्ये आपले छंद जोपासा. नंबर 20, कोणाकडे अपेक्षाच करू नका. जमतंय तरी ठीक, नाही जमलं तरी ठीक. अपेक्षेचा भंग होऊन अपेक्षाभंग तरी होणार नाही. नंबर 21, रोज एकच काम करतोय सगळं वेळेनुसार, तरी बघा याचा देखील आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे एखादा दिवस वेगळ्या पद्धतीने घालवा, छान वाटेल. नंबर 22, उदास वाटत असेल तर घराबाहेर मोकळ्या वातावरणात फेरफटका मारा.
नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि